एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे। यामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं। पुढील 2 दिवस मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर राज्यात मागील 24 तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं। यासोबतच रायगडवर देखील ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं अनेक पर्यटक अडकून पडल्याचं देखील पाहायला मिळालं। तर पुढील 24 तासांसाठी राज्यातील तब्बल 3 जिल्ह्यांना रेड तर 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। यामुळे पुढील काही तास या जिल्ह्यांसाठी धोक्याचे असणार आहेत। राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, राज्यातील पावसाची परिस्थिती कशी असेल हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मुंबईमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे। यामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं। पुढील 2 दिवस मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तर मुंबईत कमाल तापमान हे 30 अंश सेल्सिअस तर किमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार आहे। कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर इथं ऑरेंज अलर्ट तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथं रेड अलर्ट देण्यात आलाय। पुण्यातही पुढील 3 ते 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय। पुण्यामध्ये मागील 24 तासांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे। तर 9 जुलैसाठी पुण्यामध्ये कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। तर कोल्हापूरमध्ये पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचे असणार आहेत। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य काळजी घेणं गरजेचं असणार आहे। पुणे आणि सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर सांगली आणि साताऱ्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील 3 दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय। तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना 9 जुलैसाठी येलो अलर्ट देण्यात आलाय। मराठवाड्यातील मागील काही दिवसांपासून पावसानं खंड दिला होता। पुढील 2 ते 3 दिवस मराठवाड्यात समाधानकारक पाऊस राहणार आहे। तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहमदनगरमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे। विदर्भात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये मागील 24 तासांमध्ये जोरदार मुसळधार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं। विदर्भातील यवतमाळ, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। नागपूरमध्ये देखील पुढील 2 ते 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे। अमरावतीमध्ये देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे अमरावतीमधील नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणं गरजेचं असणार आहे। पावसाचे दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुमच्या भागातील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।